बाई काय करते नांगर आहे. तर फ्रेंड्स, आज आहे रविवार आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत 6:30. अजूनसुद्धा सगळेजण झोपलेलीच आहेत. जरा झोपलेले असल्यावर काम कसं करायचं, तर त्यामुळं आणि नाश्ता पण आत्ताच बनवून ठेवला, तर मग उशिरा उठल्यावर तुम्ही थंड होतं ना तोपर्यंत, त्यामुळं आत्ता नाश्ता पण नाही बनवता येत. आणि घराची साफसफाई करायची म्हणली तर झोपलेले आहेत सगळे, त्यामुळं साफसफाई पण नाही करता येत. आता 6:30 वाजले असतील. थोडं थोडं उजडलेलं आहे, तर तुम्हाला मी दाखवते आमच्या इथले हे बाहेरचं वातावरण. थोडंसं उजडल्याच्या नंतर कसं दिसतं ते तुम्हाला दाखवते. आज थोडंसं कमीच धुकं आहेत. ह्या साईडला फक्त थोडीशी दिसत आहेत धुकं, बाकी जास्ती आज धुकं नाही आहेत, पण गारवा आहे मात्र. चला आता भेटूया आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर. तर इथे मी आंघोळीला जाण्याचा विचार केले होते, पण अचानक वैभूला जाग आली आणि वैभूदादा उठला आणि बाहेर त्याने बाल्कनीतून बघितलं तर त्याचे मित्र ना क्रिकेट खेळायला चालले होते. तर तो पण बोलला की मम्मी मी पण जातो. आणि एकदा क्रिकेट खेळायला गेलं की मग नाही नाही म्हणता 3-4 तास तर त्यांचे तिकडंच जातात. त्यामुळं ना काहीतरी खाऊन जावं म्हणून मग मी ते पटकन आता शाबू बनवते. तर रात्रीच शाबू भिजायला घातला होता, पण मी विचार केला होता की जेव्हा सगळेजण उठतील तेव्हा गरमागरम शाबू बनवावा. पण आता पटकन मी बनवते, कारण की वैभवदादाला शाबू खाऊन जायचं आहे क्रिकेट खेळायला. तर शाबू ना आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतो आणि त्याच्यातले खास करून बटाटे. तर बटाटे जे असतात ना ते खूप टेस्टी लागतात शाबूमधले. बिगर बटाट्याचा जर शाबू केला ना तर कोणालाच आवडत नाही, पण बटाटे मिक्स करून केला तर सगळेजण खूप आवडीने खातात शाबू. तर आता हे जे बटाटे आहेत त्याची साल काढून घेतली आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या कट करून घेते. तर मिरच्या ना कट करून टाकल्या ना तर जेवढ्या ज्यांना आवडतात मिरच्या ते खातात, नाही आवडत ते काढून टाकतात. पण जर ते वाटून टाकलं ना मग ते तिखट होतं आणि मग ते तिखट झालं की मग वैभवदादाला आवडत नाही जास्ती तिखट, आणि हिरव्या मिरच्याचं म्हणल्यावर त्याला नाही आवडत. बाकी काय लाल चटणी वगैरे टाकली तर तो खातो आवडीने, पण लाल चटणी टाकली तर साहेबांना नाही आवडत. असं होतं, म्हणजे एकाची पसंत वेगळी दुसऱ्याची पसंत वेगळी असं आहे सगळं घरामध्ये. त्यामुळं मग मी ना पर्याय शोधला की मिरच्या कट करूनच टाकाव्या. तर वैभूला नाही आवडत मिरच्या, तो काढून टाकेल मिरच्या आणि बाकीचा शाबू खाईल. आणि ते म्हणतात ना की दुष्काळात 13वा महिना, तसं झालं. तरी ते खूप घाई गडबड होती. वैभवदादा पण तयार होता क्रिकेट खेळायला निघायला आणि त्याचे मित्र पण खाली जाऊन वाट बघत बसले होते त्याची. तरी पण मी थोडंसं तर काहीतरी खाऊन जा असं म्हणून त्याला थांबवून घेतलं होतं आणि पटकन फोडणी द्यावी म्हणलं तर बघते तर तेलाची बाटली खाली झालेली आहे. तर जेव्हा आपल्याला खूप म्हणजे खूप गडबड असते ना तेव्हा नक्कीच काही ना काहीतरी असं होत असतं. म्हणजे काहीतरी काम एखादं वाढवूनच येतं, असं होतं. तर बऱ्याचदा माझ्यासोबत तर असं होतं आहे. तर आता तेलाची बाटली रिफिल केली आहे मी आणि आता पटकन मी शाबूला फोडणी देऊन घेते. तर आता इथे शाबू बनवण्यासाठी मी कढई ठेवली गॅसवरती आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकलं साधारणतः. आणि आता त्या तेलामध्ये हे चिरलेले जे बटाटे होते ते मी फ्राय करून घेतले आणि बटाटे ना धुवून घेतले होते. तर कापल्याच्या नंतर मी धुतले होते ते बटाटे. आणि आता बटाटे पण एकदम व्यवस्थित असे फ्राय झालेत. तर त्याच्यामध्ये टाकले मी हे कट केलेल्या मिरच्या.
तर आता हे बटाटे आणि हे मिरची व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर ना बटाटे एकदम व्यवस्थित असे फ्राय झाल्यानंतरच मिरच्या टाकायच्या, अगोदर नाही टाकायच्या. नाहीतर ना मग ते आपलं ठसका होत असतो मिरची तेलामध्ये टाकल्यामुळं आणि जास्त वेळ आपण त्या मिरचीला फ्राय नाही करू शकत. त्यामुळं बटाटे एकदम मऊ असे होईपर्यंत त्याला व्यवस्थित फ्राय करून घेतले मी. तर हे बघा अशा प्रकारे. तर आता इथे मिरची आणि बटाटे पण व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर आता याच्यामध्ये मिक्स करायचं आहे शाबू. तर आता इथे शाबू मी ॲड केला आहे या बटाट्यामध्ये वगैरे आणि शाबू एकदम मोकळा असा म्हणजे भिजला होता, एकदम व्यवस्थित असा झाला होता. तर शाबू ना इथे मी थोडंसं जास्तीच भिजायला घातला होता इतर टायमापेक्षा. कारण की इतर टायमाला जेव्हा मी शाबू बनवते ना तेवढा मोजूनच बनवत असते. तर चौघांना 4 प्लेट व्हावे अशा शाबू बनवत असते. पण अनुताईला आणि साहेबांना म्हणजे दिवसभरातून कधी पण शाबूची आठवण येते आणि ते विचारत असतात की शाबू संपला की आहे. त्यामुळं ना मी थोडंसं इथे जास्तीच शाबू भिजायला घातला आहे. कारण जेव्हा त्यांचं मन होईल खायचं तेव्हा ते खाऊ शकतात त्याच्यामुळे. आणि शाबू याच्यामध्ये टाकला. त्यानंतर शेंगदाण्याचं बारीक वाटलेलं कूट टाकलं आणि त्यानंतर टाकलं चवीपुरतं मीठ आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे वैभवदादासाठी नाश्ता तयार झालेला आहे आणि पटकन त्याला मी नाश्ता सर्व केला. तर त्याने नाश्ता केला आणि तो गेला क्रिकेट खेळायला. तर आता इथे वारकरी निघालेत वारी करायला आणि वारीला जाणं हे खूप अवघड काम असतं. पूर्ण लांबचा जो प्रवास असतो तो पायी करायचा असतो. खूप अवघड काम असतं हे. आणि त्यानंतर नाश्ता वगैरे केला, बाकीची कामं केली आणि आता आम्ही निघालोत भाजी आणायला मार्केटला. मी पण येत नाही याला ना लाईटीचं बिल पण येत डायरेक्ट. मस्त कारंजा ते कारंजा असतात कसं दिसतंय मस्त. चला पोहायला चला. हा तुला पाण्यात तुझ्या पोहण्याचं काय मी आणि माझा दादा कसा पोहता याच्यामध्ये. आणि त्यानंतर हप्त्याभराचा भाजीपाला वगैरे घेऊन आणि जे काही लागणाऱ्या वस्तू होत्या दूध वगैरे हे सगळं घेऊन आम्ही आलो घरी. आणि आता मला बनवायचा आहे दुपारचा स्वयंपाक. तर नेहमीप्रमाणे प्रत्येक रविवारी आमच्या घरात बिर्याणी असते. तर आज पण बिर्याणीच बनवायची आहे. तर त्याचीच तयारी चालू होती. आणि त्यानंतर बिर्याणी वगैरे बनवली. पण बिर्याणीची रेसिपी मी शेअर केली नाही कारण की या अगोदर मी भरपूर वेळा बिर्याणीची रेसिपी शेअर केलेली आहे. तर बिर्याणी वगैरे बनवली. त्यानंतर जेवण वगैरे केलं, थोड्या वेळ आराम केला आणि आता आम्ही निघालो आहोत बदलापूरला. तर दुपारच्या वाजलेले आहेत इथे 3:30. नाही उगाच वाटत असं. चला बाय बाय. आम्ही चाललो बदलापूरला. शेती बघा शेती नाही प्लॉट व्हायला आहे. मग हे काय करताय नांगर राहायला प्लॉटचं काम चालू आहे. इथं पण बिल्डिंग आठवते का? हां इथं जाऊन बसू.
आणि हे आहे अरिहंतचे प्रोजेक्ट. तर खूप सुंदर फ्लॅट आहे तिथे आणि मोठ्या मोठ्या बाल्कन्या वगैरे आहेत. तर सगळ्यात अगोदर आम्हाला इथलाच फ्लॅट आवडला होता आणि आम्ही इथेच घेणार होतो. पण त्या टायमाला ना इथे स्टेशनची सोय नव्हती म्हणून आम्ही दुसरीकडे घेतला. आणि आत्ता मात्र इथे ना नवीन स्टेशन बनणार आहे. तर लवकरच होऊन जाईल ते स्टेशन. आहे ना येत आहे. शोधणं चांगलं आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं तर हा जो मी आज घातलेला टॉप आहे ना तो साहेबांनी आणलेला आहे. तर 300 रुपयाला आणला आहे तो. आणि म्हणजे पॅन्ट होत्या माझ्याकडे 2 बरेच दिवस झालं पण टॉप नव्हते चांगले. तर रोज वापरायला मला तर हा टॉप खूप आवडला. तर आता इथे आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे. बर्गर वगैरे खाल्लं आणि शवरमा वगैरे खाल्लं त्यामुळं ना पोट भरलेलं आहे सगळ्यांचं. तर आता महत्त्वाचं काम राहूनच गेलं होतं आज. तर आज रविवार होता आणि आज ना गव्हाच्या पिठाचं दळण ठेवायचं होतं ते राहून गेलं होतं. तर आता इथे आम्ही निघालो आहे चक्कीमध्ये दळण ठेवायला. जा की रे आता की. हा या ना आप सोबत जाऊया ना. मग काय तर गारवा गारवा एकदम. आणि दिवसभराची धावपळ केल्याच्यानंतर आता फायनली मी इथे सकाळच्या डब्याची तयारी करत आहे. म्हणजे भाजी निवडून ठेवते आता. तर हे भेंडी वगैरे दुसरे पण काही आणल्या होत्या भाज्या पण त्या फक्त धुवून घ्यायच्या भाज्या आहेत. पण हे मेथी याला निवडून ठेवावं लागेल कारण सकाळी बनवायची आहे मेथी. त्यामुळं मग इथे मी निवडून घेते मेथी. आणि असं पण आपल्याला जरी बनवायचं नसेल ना तरी पण जर आपण असंच जर पेंडी ठेवून दिली ना फ्रीजमध्ये तर ते म्हणजे भाजी जी आहे ना ती एकदम खराब होते म्हणजे सडते भाजी. त्यामुळं ना कधीही पालेभाज्या वगैरे आणल्या ना तर निवडूनच ठेवायच्या. निवडून न्यूजपेपरमध्ये जर गुंडाळून आपण ठेवले ना तर पालेभाज्या नाही म्हणता 2 दिवस तरी चांगल्या राहतात व्यवस्थित एकदम. फ्रीजमध्ये ठेवण्या अगोदर त्याला न्यूजपेपरने गुंडाळायचं. तरी ते चालू होतं साहेबांचं फोन. तर गावाला फोन केला होता आणि त्यांचं बोलणं चालू होतं. तर माझं इथे काम चालू होतं. आणि प्रत्येक रविवारी ना सकाळी सकाळी भाजी आणली की मग पटकन धुवून सुकवून त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करत असते मी. पण आज ना हे काम राहूनच गेलं होतं कारण की आमचं बाहेर फिरणंच चालू होतं भरपूर. त्यामुळे हे काम राहिलं होतं. तर आता हे काम करून घेते. आणि ही पिशवी जर मी अशीच ठेवली असती तर मग म्हणजे भाजी वगैरे होती त्याला पाणी सुटलं असतं. आणि त्यानंतर ना इथे काही प्लास्टिकचे म्हणजे फायबरचे कप होते तर ते आता मी काढून टाकलेत कारण की याच्यामध्ये चहा पिणं हे आपल्या शरीरासाठी धोकादायक असतं. त्यामुळं मग हे आता कप मी फेकून द्यायचा विचार करत होते. तर अनुताई बोलली की काहीतरी शोपीस बनवता येईल फेकून नको देऊ. तर आता हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच थांबवते. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा आपण लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.